नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी जुलै 2023 मध्ये शरद पवार यांची फारकत घेऊन महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेल्या एका जाहीर सभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवारचे स्वागत करताना म्हटले, अजितदादा हे आता योग्य ठिकाणी आले आहेत, पण इथे येण्यास त्यांना बराच वेळ घेतला. या विधानाला वर्ष लोटल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल केलेले विधान खूप काही चर्चेत आहे. इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महायुतीकडे वळले नाहीत बघा, आणि त्याचा फटका आम्हाला बसला. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करत जा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या इत्तमभूत माहिती आपण देत असणार आहोत. तर इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या महायुतीमधील तिढ्याबद्दल एक लेख प्रकाशित केला, ज्यामध्ये म्हटले होते की अजित पवारांनी महायुतीमध्ये घेरले जाण्याची पहिली वेळ नाही. 2 महिन्यांपूर्वी संबंधित असलेल्या विवेक साप्ताहिकात अजित पवारांच्या विरोधात बघा नाराजी व्यक्त करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याची बाब भाजपमधील कार्यकर्त्यांना रुचलेली नाही, असे विवेकच्या एका लेखात आलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की संघाच्या मुलाखत पत्रामध्ये छापून आले होते की भाजपा किंवा यांच्या नेत्यांचे असे म्हणणे आहे. नाही, ते तसं नाही आहे. तर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की राजकारणात अनेकदा परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात. राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणे हे पक्षातील 100% लोकांना पटले नाही, पण 80% लोकांनी समजूत घालण्यात आम्ही यश मिळवले होते. याचा अर्थ भाजप आणि राष्ट्रवादीशी केलेली युती तोडणार का, असाही प्रश्न या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की या विषयात आता माघार घेता येणार नाही आणि त्या परिस्थितीत पुढे कार्यक्रम करावे लागणार आहेत. म्हणजे आता माघार तर नाही, पण त्यांना सुधारू आम्ही. अजित पवार मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्ष राहणार असल्याचे जोर देऊन सांगत असतात. लोकसभेला केवळ एकाच जागेवर मिळवलेला विजय, शरद पवार गटाकडून सातत्याने होत असलेला हल्ला आणि त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला महायुतीमधील तिसरे चाक असल्याचे संबोधल्यामुळे अजित पवार यांच्या गटासमोरील अडचणी आता नेहमीच वाढताना आपल्याला दिसतात. देवेंद्र फडणवीस यांच्या इंडिया टुडेमधील मुलाखतीमध्ये विधानानंतर भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सरकार आणि महायुतीमधील आमचा सहकारी पक्ष आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. लोकसभा निवडणुकीमध्ये कायमी आमच्यातले समन्वय अधिक चांगला केला असून खालच्या पातळीवर हा समन्वय आणखी सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कॅबिनेट मंत्र्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या भाजपानेही आमचा उमेदवाराचा प्रचार केला नाही. समन्वयाचा अभाव जाणवत असल्याची बाब त्यांच्याही नेत्यांनी निवडणुकीनंतर मान्य केली. मात्र समन्वयाचा अभाव आता आणखी वाढला असल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूला जागा वाटपाची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला विचारसरणीमधील असलेला फरक, याच्यामुळे दोघं पक्ष एका प्लॅटफॉर्मवर येणं थोडंसं कठीण होताना दिसते. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपा नेत्यांशी चेतावणीखोर भाषणावर आक्षेप घेतला होता. तसेच नागपूर येथे झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुलाखतीला भेट दिली होती. असं असताना अजित पवार यांनी मात्र तिथे जाणं देखील टाळलं होतं. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या विधानाकडे लक्ष वेधून त्याचे गंभीर परिणाम महायुतीला भोगावे लागतील असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. महंत रामगिरी महाराज यांनी समर्थन करताना नितेश राणे यांनी मशिदीत घुसण्याबद्दलचं वक्तव्य देखील केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, आमची पुरोगामी भूमिका कायम आहे. आम्ही महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना मानणारे लोक आहोत. आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांवर
आणि तसेच तडजोड करणार नाही. भाजपाशी आमची युती ही विकासासाठी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेते इतर पक्षांशी चाचपणी करताना दिसत आहेत. अल्पसंख्याक आणि धर्मनिरपेक्ष मतपेटीशी शाबूत राहावी यासाठी काही जण पक्ष निवडून लढवण्याचा विचार देखील करत आहेत. राष्ट्रवादीचा काय फायदा याच्यातनं होणार आहे, तर भाजपामध्ये अंतर्गत चर्चा. काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि संस्थेला 5 हेक्टर जमीन माफक दरात देणारे अजित पवारांच्या अर्थ खात्याचे विरोधात त्यांनी बातमी दिली होती. या सगळ्यांचा जर विचार केला तर यानंतर आता जादा दराने जमीन दिली जाणार असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं होतं. पण काही दिवसांनंतर जर आपण थोडासा खोलवर विचार केला तर राष्ट्रवादीत जी काही फूट पडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात यांचा जो काही पाया होता तो मजबूत होण्यासाठी लाभ होत आहे अशी शक्यता वाटत असताना पण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून तसे आपल्याला दिसते की ही जी काही यांची एकजूट झाली, ही महायुती झाली, ही महायुती लोकांना पसलेली नाही आणि भविष्यात विधानसभेच्या जागा वाटपावरून यांच्यामध्ये नक्कीच फुटाफूट होऊ शकते. अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.